नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आमच्या जन व्हॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। आता आपण बघूयात 22 एप्रिल 2026 ते 28 एप्रिल 2026 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आणि सुरुवात करूयात राशी चक्राच्या प्रथम मेष राशीपासून। आणि आता तुम्हाला सांगतोय मेष राशीला या आठवड्यामध्ये ना शांत बसून चालणारच नाहीये, कारण या काळामध्ये तुम्हाला जर लाभ झाला तर आपल्याला पुढचा ग्राफ भरून काढता येईल। याचं कारण असं आहे की पुढे आपल्याला 1 जून नंतर चौथा गुरु पण लागतोय। सध्या 7.5 सुरू आहे आणि चौथा गुरु लागणार आहे, म्हणजे आता पुढच्या अडचणींमध्ये आपल्याला कुठेतरी वाढ व्हायची। आता म्हणून आता आपल्याला पहिल्यांदा नियोजनबद्ध काम जर करता आलं या आठवड्यामध्ये तर आपल्याला पूर्ण नवीन प्रपोजल नवीन प्लॅनिंग करून ठेवता येईल। कारण याच कालावधीमध्ये व्यवसायाच्या संधी आहेत, नोकरीच्या संधी आहेत, बाहेरगावी जायच्या संधी आहेत, परदेशात जायच्या संधी आहेत। अशा नवनवीन संधी या आठवड्यामध्ये आपल्याला मिळतील आणि त्याचा लाभ आपल्याला करून घेता आला पाहिजे। हे जरी आठवड्यामध्ये झालं ना तरी आपल्यासाठी या आठवड्यामध्ये खूप काही मनासारखंच घडणार आहे। एक मंडळी आपल्याकडे बघा कसं आहे की एका राशीशी जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा एका राशीला अनेक वर्ग असतात। एक वर्ग व्यावसायिक असतो, एक वर्ग नोकरी करणारा असतो, एक वर्ग शिक्षण घेणारा असतो, दुसरा वर्ग खेळामध्ये असतो, तिसरा वर्ग क्रीडेमध्ये असतो किंवा कलेमध्ये असतो। हा जो वर्ग आहे तुमचा वर्ग, दुसरा एक वर्ग असा आहे की ज्या वर्गाला जागे संबंधीचे काही प्रश्न भेडसावत आहेत। लक्षात आलं माझं म्हणणं? जागे संबंधीचे म्हणजे कोणते? वास्तूचे संबंध प्रश्न असतील, जागेचे संबंध प्रश्न असतील। खूप दिवस झाले पण जागा विकली जात नाहीये, खूप दिवस झाले जागेचा व्यवहार होत नाहीये, खूप दिवस झाले नवीन घराचं काम होत नाहीये, मनामध्ये एक स्वप्न होतं ते स्वप्न पूर्णच होत नाही घराचं। कुठेतरी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा गोष्टी याच आठवड्यामध्ये आपल्याला करून घेता येतील असा हा अनुकूल कालावधी आपल्याला मिळालेला आहे। मग याचा लाभ जर झाला तर सगळी मनासारखाच घडणार आहे, मग काही अडचण नाहीये। 7.5 साठी मात्र उपाय करत राहा, हनुमान चालीसा वाचा। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशी वाल्यांसाठी हा कालावधी खऱ्या अर्थाने आपल्यासाठी काहीतरी आनंद द्विगुणित करणार आहे। दोन्ही बाबतीमध्ये एक असतो कौटुंबिक आनंद आणि एक असतो बाहेरचा आनंद। घरामध्ये आपलं आनंदाचं वातावरण असलं की त्याच्या बाहेर व्हायला पाहिजे। दोघी बाजू आपल्याला बॅलन्स तयार करणारा हा आठवडा आपल्याला बघायला मिळेल। बघा कसं म्हणते का की नुसतं आपण कामच करतोय आणि काम खूप चांगलंच आहे, छान चाललेलं आहे, काही अडचण नाहीये। व्यवसायामध्ये व्यवस्थित चाललेलं आहे, व्यवस्थित काम चाललेलं आहे, सगळं मनासारखं मनाजोगतं घडतंय। पण कुटुंबामध्ये मात्र काहीतरी कलह, मग मात्र आपण कामावर जरी गेलोच नाही तरी घर मन तर तिकडे असतं, मन मात्र घरी असतं। अशा स्थितीमध्ये ह्या कालावधीमध्ये आपल्याला विचार करून निर्णय घेता आला पाहिजे। मग आपणच काही गोष्टीवरती जर आपण सांभाळून घेतलं तर हा कालावधी आपल्यासाठी महत्वाचा। कारण घरामध्ये अशी काही मंडळी असतातच ना की ती बोलल्यामुळे वार करतात किंवा तिखट बोलतात, नको ते बोलतात आणि आपणही मग त्याच्यावरती तसाच रिॲक्शन करतो, म्हणजे माघार कोणीच घेत नाही। म्हणजे घरामधलं वातावरण जिकडे नॉर्मल व्हायला पाहिजे ते अजून बिघडायला सुरुवात होते। दोघीही बाजूने आपल्या या ठिकाणी बॅलन्स तयार करून घेता येईल। मग बॅलन्स कसा तयार करता येईल माहिती? घरामध्ये कोणीतरी आकार तांडव करतोय ना, आपण शांत राहा, आपण समजून घ्या, आपण सांभाळून घ्या। असं जर झालं या आठवड्यामध्ये मग आपल्याला दोन्ही ठिकाणी बॅलन्स बघायला मिळेल आणि तो आपल्यासाठी आनंदाचा असेल। वृषभ राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये काय उपासना करायची? गणपतीची। पुढे आहे मिथुन राशी। मिथुन राशीवाल्यांसाठी तर या आठवड्यामध्ये तर सगळ्याच गोष्टी अनुकूलच आहेत। म्हणजे मी आता काही तुम्हाला नकार वाईट बोलणारच नाहीये। आणि का बोलू? तुम्ही काय माझं वाकडं केलंय तुम्हाला वाईट बोलायला किंवा तुमच्याबद्दल चुकीचं घडेल असं मी का बोलू? कारण तुमच्या बाजूचे ग्रहमान उभे आहेत, तुम्हाला ग्रहमानाची साथ चाललेली आहे, तुम्हाला नशिबाने साथ मिळते, तुम्हाला कर्माची जोड मिळते आहे, तुमचं वैवाहिक जीवन उत्तम चाललेलं आहे। अशा वेळेला मी तुम्हाला शुभेच्छा देईल ना, आशीर्वादच देईल की बाबा सगळ्यांचं चांगलं होऊ दे, सगळ्यांचं मनाजोगत घडू दे। असा हा कालावधी आपल्यासाठी आलेला आहे। मग घर आणि घरासंबंधीचे विषय, कुटुंब आणि कुटुंबासंबंधीचे विषय, नोकरी आणि नोकरीचे संबंधीचे विषय, व्यवसाय आणि व्यवसाय संबंधीचे विषय, सगळ्या ठिकाणी काहीही कोणतीही अडचण आपल्याला येणार नाही। पण
मिथुन राशीवाले सुद्धा आहे ना, बोलायला काही कमी नाहीयेत, इतके बोलतात. बडबड करिता इच्छित कार्य नासे हे म्हण आहे. म्हणजे आपण कुठे किती बोलावं असं गणित ठरलेलं आहे. नको तिथे जास्त वेळ बोललोत ना तर होणारं काम सुद्धा आपल्या हातातून जाईल, असा हा कालावधी आहे. म्हणून या कालावधीमध्ये आपल्याला बोलण्यावर ताबा नियंत्रण ठेवायचंच आहे. बरं, आजकालचं मार्केटमध्ये तुम्हाला आहे ना, जर व्यवहार करायचा असतो ना तर तुम्हाला प्रॅक्टिकल तेवढं राहावं लागतं आणि तुम्हाला इमोशनल तसंच राहावं लागतं. तुम्ही काय करता मध्ये का वन साइड इमोशनल नाही झुकायचं. दोघी बाजूमध्ये प्रॅक्टिकल एकदम रिच व्यक्ती आहे, मोठा व्यावसायिक आहे, कंपनीमध्ये मोठा अधिकारी आलेला आहे, काम आपल्याला जिथे आपण काम करतोय मोठी व्यक्ती आहे, तिथे आपल्याला तेवढंच बोलता आलं पाहिजे जेणेकरून आपलं प्रेझेंटेशन आणि आपली जी छाप आहे ना ती छाप आपल्याला सोडता येईल. नाहीतर विषय वेगळाच आहे आणि चाललं वेगळ्या ठिकाणी आहेत. अशा जर आपलं काही झालं तर मग या आठवड्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्या ज्या हातामध्ये यायच्या होत्या त्या मात्र सुटून जातील, लक्षात ठेवा. म्हणून बौद्धिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, अकाउंट क्षेत्र, नंतर ऑडिट आहे, मार्केटिंग क्षेत्राशी निगडीत आहे, मध्यस्थी काम करणारी मंडळी आहेत. अशासाठी फक्त बोलण्यावर ताबा नियंत्रण ठेवा, बस एवढं झालं. बरं, काही वेळ तुम्हाला होतो ना, मौनाचं व्रत, मौन व्रताचं फार मोठं महत्व आपल्याकडे. काही गोष्ट न बोलता सुद्धा करून घेता आल्या पाहिजेत. मुद्द्याचं जर बोललं गेलं ना तरी आपले कामं सुटतील, फार जास्त बोलायची सुद्धा गरज पडणार नाही, असा हा कालावधी. मिथुन राशीवाल्यांसाठी उपासना आहे महादेवाची. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशीवाल्यांसाठी मात्र इमोशनल धक्का आहे आणि धोका इमोशनल आहे. मी ज्याच्यावरती अखंड प्रेम केलं, अधिकार त्याच्यामध्ये बुडून गेलो होतो, मित्र आहे जवळचा माझा, मैत्रीण आहे माझी जवळची, नातेवाईक आहेत, पारिवारिक मंडळी आहेत, अगदी जवळची मंडळी, अगदी फार रक्ताची ही मंडळी, या सर्वांपासून ते अगदी आपल्या कामापर्यंत जेवढं आपलं सर्कल आहे, वर्तुळ आहे, तिथे आपल्याला माहिती कुठेतरी आपल्याला इमोशनल धक्का लागेल आणि त्याचं कुठेतरी शल्य दुःख जे आहे ते आपल्या टोचणी बोचणी करणारं असेल. खर्च झाला होऊ द्या, वेळ गेला जाऊ द्या, पण जे मनाला लागतं ना ते निघत नसतं. आणि तसंच काहीतरी प्रसंग एखाद्या या आठवड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणूनच या आठवड्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की इमोशनल व्यवहार करू नका. कित्येक वेळेला आपण आपल्याला जवळचीच मंडळींना आपण पैसे देऊन बसतो, एकदम जवळचे असतात, काही लिहून पण घेतले आपण, कोणाला किती व्यवहार केला, कोणाला किती पैसे दिलेत, तर त्याने आपल्याला मदत मागितली, आपण त्याला देऊन टाकलेत, तो गेला ना गायब होऊन, तो विसरून गेला, नातं भाडं सगळं विसरून गेला, तो त्याचं दुःख ते टोचणी बोचणी करतं. पण एवढं आहे की या सगळ्यांमध्ये एकच गोष्टीचा आनंद आहे, काय माहितीये का, जाऊ द्या ना, घरी पत्नी सांभाळून घेते, अहो नका टेन्शन घेऊ, देतील नंतर काहीतरी होईल, सगळं क्लिअर. पण मात्र आपल्या मनामध्ये जे काही द्वंद्व चाललेलं असतं ना ते मात्र काही दूर होत नाही, असा तो कालावधी आपल्याला सुरुवातीलाच बघायला मिळणार आहे. पण एवढं लक्षात ठेवायचंय की मात्र घराच्या बाहेर घडलेला एखादा प्रसंग, चुकीचा प्रसंग, बरं त्याच्यामध्ये काही घरचे सहभागी नसतात, तुम्ही कोणाला बाहेर व्यवहार केलेला आहे याचा घरातला काय दोष आहे, घरच्यांना माहिती पण नसतं बिचाऱ्यांना, आणि राग मात्र त्यांच्यावरून काढायचा, असं मात्र या आठवड्यामध्ये होऊ देऊ नका. उलट तिथेच मात्र उलट तो प्रसंग घरी शेअर करा, त्यांना सांगा, बघा चांगला मार्ग मिळेल आणि आपण या मानसिक स्थितीतून बाहेर येऊ शकू. म्हणून उपासना करा हनुमानाची. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशीवाल्यांसाठी ह्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने तुमची गर्जना ऐकली जाणार, तुमच्या कामाची दखल घेतली जाणार, तुम्हाला मोबदला चांगला मिळणार, तुम्हाला मान सन्मान दिला जाणार, तुमच्या कार्याचा गौरव होणार, तुमच्या कामाची प्रशंसा होणार. हे सगळं घराबाहेर होणार आहे, घरातले होणार, घरामध्ये नाही, हे सगळं घराच्या बाहेर होणार आहे, पण होणार मात्र नक्की 100% होणार. सुरुवातीलाच तो आनंद तुम्हाला बघायला मिळणार आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, आर्थिक लाभ पण होणार. मला पुरस्कार मिळाला पण पाकिट नाही मिळालं, काय उपयोगाचा पुरस्कार, म्हणजे जे मला माझं पोट कशाने भरणार आहे, पैशाने. मला किती मान सन्मान मिळाला, माझा किती गौरव वाढला, याही पेक्षा आजच्या कालावधीमध्ये पैसा हा सर्वस्व मानला जातो, कारण ती गरज आहे. त्याच्याशिवाय पोटाची खळगी नाही भरत ना. अन्न वस्त्र निवारा कशावर अवलंबून आहे, पैशावर अवलंबून आहे. आणि ती आपली इच्छा असते खरं तर की या सगळ्यामध्ये मला पाकिट पण मिळावं, ते सुद्धा मिळणार. शेअर मार्केट मधले पैसे टाकलेले का गुंतवलेले
ते पण तुम्हाला प्राप्त होणार, म्हणजे शेअर तुमचे वाढणार. तर असं एक साधारण चित्र जे आहे ते आनंदाचं सुरुवातीला बघायला मिळणार. पण या सगळ्यांमध्ये कुठेतरी त्या आनंदाला नजर लागेल की काय, असा एखादा प्रसंग समोर येणार आणि तिथे सुद्धा 100% 30 रुपये खर्च होणार आणि मग त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी अडचणीचा सामना करावा लागणार. पण कॉमन आहे, नॉर्मल आहे, हे सगळं ठीक आहे. म्हणजे फार काही वाईट घडलेलं आहे असं म्हणून चालणार नाही, की विचार तसा करून चालणारच नाहीये. काही गोष्टी आपल्या नशिबातच असतात. पण तुम्हाला सांगतो ना, जे मिळालं नशिबाने मिळालं, जे गेलं नशिबानेच गेले. काही नाही चूक माझी, काय मग ती मध्यस्थीच केली ना, दोघांचे वादळ मिटवलेत ना, त्यांच्यासाठीच मदत करायला मी गेलो होतो ना, माझी काय चूक होती, मी काय केलं होतं. पण मात्र खाबर माझ्यावर फुटलं. आणि असं होतं कारण तुम्ही राजे आहेत ना, तुमची सुंदर राशी, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्यांचा सामना करायची सवय झालेलीच आहे. आता काही वेळ असं होतं ना की आपणच केले तर बघा असं म्हणून चालतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायचा आणि त्याप्रमाणे मात्र या आठवड्यामध्ये काही निर्णय सजग आणि सावध घ्या. बघा काय होतंय ते, कामावर लक्ष द्यावं, बाकीचं जाऊ द्या. सिंह राशीवाल्यांनी उपासना करा, उपासना करा सूर्याची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी हा कालावधी काम धंद्याचाच आहे. 24 तास काम, बस बिझी. आता मला कुठे वेळ नाही जायला, नातेवाईक नाही, परिवार नाही, घर नाही, दार नाही, फक्त मी माझं कामच आहे. घरी आलेलो जेवण केलंय पण झोपलो, वेळ दिला नाही घरच्यांना. मी का प्रेशर आहे, का टेन्शन आहे, का आता मला टार्गेट आहे. आणि तसं व्हायला पाहिजे होतं, खरं तर ते होतं या आठवड्यामध्ये. कारण ह्या सगळ्या कामाचा मोबदला आपल्या पुढच्या याच्यावर अवलंबून आहे. कारण आता आपण ज्या सीडीवर आहोत ना, त्याची पुढची सीडी तुम्हाला सांगतो कोणती असेल. पुढची सीडी तुमची प्राप्तीची असेल. म्हणजे कोणती, की एवढ्या महिन्या मी अगदी मला पिळून घेतलं गुरुजी, अगदी पिळून घेतलं. आणि का नाही पिळणार, आता तुम्हाला जो व्यक्ती देत असतो ना 1000 रुपये, तो तुम्हाला 1 लाखाचं काम करून घेतो, मगच तुम्हाला 1000 रुपये देत असतो. अगदी पार रेटेपर्यंत दम छान झाली माझी, तारेवरची कसरत व्हायला लागली, पण काम केलं मात्र आणि समाधान सुद्धा मिळालं. बरं काही वेळेला काय होतं की काम करताना मात्र वरिष्ठ अधिकारी, खालचे हाताखालची मंडळी दोघांना सांभाळावं लागतं आपल्याला. ह्या वेळेला मात्र दोघांनी मला सांभाळून घेतलं, दोघांनी मला तेवढं सहकार्य केलं. तो एक आनंद या आठवड्यामध्ये असेल. बरं पुढचा टप्पा त्यापेक्षा अजूनच चांगला आहे. तो तर पुरस्काराचा आहे, प्राप्तीचा आहे, मला झोपताय, मनासारखा आहे, कुठे चिंता नाहीये या आठवड्यामध्ये. बरं सध्या कन्या राशी वाल्यांचं सध्या ग्रहमान एकदम धूम करते, धूम. गुरु उत्तम आहे, शनी समसप्तक योगात आहे, पण शनी मात्र आता 8वा होणार आहे, पण तो अजून वेळ आहे. पण त्या कालावधीपर्यंत आपल्याला स्थिर व्हायचंय ना. कितीतरी दिवस आपण कुबड्यावरती जगणार आहेत, म्हणून आपल्याला कुठेतरी स्थिर स्थावर होण्याचा हा कालावधी आहे, हे लक्षात ठेवा. त्या दृष्टीने मात्र निर्णय करा. कन्या राशीवाल्यांनी उपासना करा शिवशक्तीची. पुढे तुळा राशी. तुळा राशीवाल्यांसाठी तर बाप रे, या कालावधीमध्ये तर तुम्हाला नजरच लागून जाईल. कारण तुम्ही एकटे दिसायला सुंदर असतात, मनाने एकदम प्युअर असतात. तुळा राशीवाले म्हणजे मनाने एकदम प्युअर. का, ते जर मंदिरामध्ये गेलेत ना देवदर्शन करायला, तर ते काय म्हणतात माहितीये का, मंदिरामध्ये गेल्यावरती की बाबा इथे पुजारी काम आहे, पुजारीची काय गरज आहे, डायरेक्ट माझा देवाशी संबंध आहे ना, पुजारीची काय मला गरज. ही जी काही प्युरिटी आहे ना, ही फक्त तुम्हाला तुळा राशीमध्येच बघायला मिळेल. इतके हृदयाने मनाने प्युअर असलेली मंडळी आहे. आणि अशा प्युअर मंडळीसाठी जेव्हा दिवस भगवंत देत असतो ना, तेव्हा तुम्हाला भरभरून देतो तुम्हाला भगवंत. आणि आता हा कालावधी भरभरून देण्याचा आहे, काही विचारूच नका तुम्ही. आनंदाचे तुम्हाला तर इतके तुम्ही हिंडोळ्यावर राहाल, तुमचं मन असं आकाशामध्ये हवेत राहील. का, कारण सगळं एकदम छान घडतंय, मना जोगतं घडतंय, मना सारखं घडतंय. काय सांगू तुम्हाला, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल ना तिकडे उदो आहे. तुम्ही घरामध्ये असाल, घराच्या बाहेर असाल, मित्रांमध्ये असाल, तुम्ही कामावर असाल, तुम्ही बस मध्ये असाल, तुम्ही ट्रेन मध्ये असाल, तुम्ही प्लेन मध्ये असाल, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे प्रसन्न असाल. सगळ्या गोष्टी मनासारखं घडल्याचा अनुभूती तुम्हाला मिळेल. मी तुम्हाला सांगतो ना, कित्येक वेळेला ना मला समाधान नसतं, असं काय घडतं, खूप चांगलं घडलंय पण मनाला ते पटलं नाही यार, इथे उलट होईल. मात्र जे घडतंय ते मनासारखं, मनात जप्त चाललेलं आहे, असं तुम्हाला चढत्या क्रमाने खास करून अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, कला क्षेत्रातल्या मंडळीसाठी तर हा कालावधी उदोचा तर आहेच, पैशाचा तर आहेच, प्रगतीचा आहे,
पण पुरस्काराचा आहे, मान सन्मानाचा आहे आणि तुमच्या शिरपेचामध्ये एखादा मानाचा तुरा रोवला जाणार आहे, असा हा कालावधी आहे. मग मी आठवडाभर तुम्हाला इतकं जर चांगलं दिसतं आहे, मग निगेटिव्ह कशाला तुम्हाला सांगू मी? नाहीच आहे, सांगायला कशाला पाहिजे? निगेटिव्ह आम्ही तेव्हाच बोलणार ना जेव्हा तुमच्या काही ग्रहमानांची तुम्हाला अडचण असेल, तेव्हा निगेटिव्ह बोलणार. बरं, उलट मी तुम्हाला सावध करेल, आता निगेटिव्ह तर फार दूरची गोष्ट आहे. उलट तुम्हीच मात्र काही आता बाहेर उडून घेऊ नका. बळी मुझे मार होणार पण नाही याची काळजी घ्या. ना कोणाशी देणं ना कोणाशी घेणं. मी माझ्या कामावरती इतकं काही व्यवस्थित चाललेलं आहे, कशाला मला कोणाच्या बाळा लोकांची चौकशा करायची गरज आहे. असा हा कालावधी आपल्याला आहे. तुला राशीवाल्यांसाठी उपासना करायची लक्ष्मीनारायण. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाले मात्र मंडळींसाठी मात्र धोक्याची घंटा आहे बरं बाबा, हे सांगूनच ठेवतो तुम्हाला. धोक्याची घंटा वाजणार आहे आणि इतकी जोरात वाजेल विचारूच नका तुम्ही. कारण तुम्हाला सांगतो ना हो, काही वेळेला एखादे प्रसंग एकदम किरकोळ असतात, पण मनामध्ये ती इतकं मोठं घर करून बसतात, निघत नाही लवकर. म्हणजे अहोरात्र दिवस रात्र आपल्याला तेच आठवतं, तेच भासतं, तेच दिसतं. असा काही वेळेला जे होतं ना, तसं मात्र या आठवड्यामध्ये व्हायला होणार आहे सुरुवातीला मात्र. मग अशा कालावधीमध्ये जिकडे आपण स्वतः इतके निगेटिव्ह झालेलो आहोत, त्या कालावधीमध्ये मोठे आर्थिक व्यवहार करायचे, मोठ्या बैठका घ्यायच्या, मोठे करारमदार करायचे, मोठे निर्णय घ्यायचे, म्हणजे चुकीचं होईल. उलट जे व्हायचं ते होणार पण नाही, जे होणार होतं ते झालंच नाही. घाईमध्ये सगळे निर्णय केले गेले, नंतर पश्चाताप करायची वेळ झाली. कशासाठी? काही गोष्टी ना स्टँड बाय ठेवायला शिका. काही गोष्टींचे निर्णय जेव्हा लगेच लवकर घेऊ नका, थोडे 2-3 दिवस जाऊ द्या आणि मग निर्णय करा. मग बघा, मग जो निर्णय कराल ना तर तुम्ही यशस्वी व्हाल. कारण ह्या कालावधीमध्ये सलामत पगडी 50. तुमचं शरीर महत्वाचं आहे, तुमचं आरोग्य महत्वाचं आहे. हे सगळं या आठवड्यामध्ये जमून घ्या आणि तिकडे लक्ष जास्त द्या. बाकी पुढे मात्र खूप चांगलं दिसतं आहे, घडणार आहे. पण तोपर्यंत मात्र पेशन्स पण ठेवा, धीर सुटू देऊ नका. आणि एवढं होत असेल तर उपासना मात्र करा सूर्याची. पुढे धनुराशी. आता धनुराशीवाले मंडळीसाठी सुद्धा तसंच काहीतरी चढताना उतर दिसणार आपल्याला. एक चढता क्रम आहे संसारिक जीवनाचा, उतरता क्रम आहे करिअरचा. मग ज्या वेळेला करिअरचा उतरता क्रम असतो ना, तेव्हा त्याचे पडसाद संसार सुद्धा उमटतात. मग कुठे वादाला तोंड फुटतं, मग कुठे भांड्यांचा आवाज यायला लागतो आणि वाद एकदम टोकाला जायला लागतात, एकदम मोठं वादळ यायला लागतं. असं सगळं एकदम व्हायला लागतं. पण असं करून चालणार आहे का? नाही ना चालणार. एखादी गोष्ट जर चुकीची घडत असेल, अजून दुसरी चुकीची घडवावी अशी अपेक्षा आपण का करतो? उलट तिथे मात्र समजूतदारीने काम घेतलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो ना, संसारामध्ये समजूतदारपणा हाच कामी येतो. तुमच्या लक्षातच ठेवा. तुम्हाला संसार टिकवायचा असेल ना, फक्त एक गोष्ट ठेवा, समजूतदारपणा. आणि 2 गोष्टी बाहेर ठेवा, इगो आणि संशय. या 3 गोष्टी जर आपल्याला संसारामध्ये जमल्यात ना, तुमचा सुखासुखी संसार तुम्हाला 40 वर्ष तुम्हाला चिंता नाही. अगदी पार गुरुजी माझं लग्न झालं, माझ्या मुलाचं लग्न झालं, नातवाचंही लग्न झालं, मी मस्त आमचं झालेलं आहे व्यवस्थित. इथपर्यंत आपल्याला मात्र प्रवास करता येईल असा हा कालावधी. म्हणून संसारामध्ये मात्र तशा प्रकारचं कोणतंही वादळ येता कामा नये, ते लक्षात ठेवलं पाहिजे. आणि करिअरवर मात्र तसंच करायचंय बाबा. करिअरवर सुद्धा काही मन काही शांत नाही, अशांतच आहे, फुसफुस सुरूच आहे, वादळ उठलेलंच आहे, आकांड तांडव होतोच आहे. म्हणजे तब्येतीची कारण समोर येतातच आहेत, मध्ये वाहनाला दगाफटका राहिलाच आहे. म्हणजे निगेटिव्ह वातावरणाने एकदम घर करून बसलेलं आहे. अशा वेळेला कुठेतरी मनस्थिर असणं गरजेचं असतं. म्हणून अशा कालावधीमध्ये ना एकदम योग्य निर्णय घ्यायचंच नाही. समजूनच घ्यायचं की हा कालावधी माझ्यासाठी नाहीच आहे, हा जाऊ द्या, कसा बसा पार करू आपण. बघा काही वेळा प्रवास करताना बघा एकदम खड्ड्याचे रस्ते ना बघा आपल्याला, म्हणून आपण गाडी फास्ट चालवतो का? नाही, गाडी स्लो करून घेतो ना. तसं स्लो करायचं असतं, हळूहळू चला. एकदा हा रस्ता पार करा, पास करा आणि बघा पुढे सुसाट तुम्ही. मग पुढे तुम्हाला 3 लेनचा हायवे लागेल, पण तोपर्यंत मात्र गाडी फास्ट करून चालणार नाही, नाहीतर चुकीचं काहीतरी घडेल. धनुराशीवाले उपासना करतील शिवशक्तीची. पुढे आहे मकर राशी. बिचारे मकर राशीवाल्यांच्या स्थिती तशीच आहे. धनुराशीवाले तरी बरे, इथे मकर राशीवाले तर मात्र इकडे आड तिकडे वीरने फसून बसलेले आहेत. सहनही होत नाही, सांगता येत नाही, अशी काही स्थिती होणार आहे. मग अशा वेळेला कुठे लक्ष दिलं पाहिजे. खरं तर
मी तुम्हाला उलट वेगळं सांगेल, करिअरवर लक्ष देऊ नका, कामावर लक्ष देऊ नका. लक्ष कुठे देता आलं पाहिजे? शत्रू पक्षावर लक्ष द्या, आरोग्यावर लक्ष द्या. या 2 गोष्टींवर सध्या लक्ष द्यायची वेळ आलेली आहे. कारण या 2च गोष्टीवरती बाकी सगळं अवलंबून आहे. तुम्ही कार्यावर लक्ष दिलं, शत्रू पक्षावर लक्ष दिलं नाही तर कार्यामध्ये कुठेतरी वितुष्ट येईल, आपल्या हातातोंडाशी आईला घास पळवला जाईल, आपला धोका होईल, आपला विश्वासघात होईल, आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसला जाईल. असं सगळं निगेटिव्ह या कालावधीमध्ये होईल. म्हणून शत्रू पक्षाचे आपल्याकडे प्रकार 4 आहेत. हित शत्रू आहेत, गुप्त शत्रू आहेत, आप्तशत्रू आहेत, स्वकीय शत्रू आहेत. या सगळ्या शत्रू पक्षावरती मात करता आली पाहिजे. मात म्हणजे काय? लक्ष देता आलं पाहिजे. ते आपल्याला घेतायत आणि आपण काही तसं राहायचं का? नाही ना. ते नाकाबंदी करतायत आणि आपण उभं राहायचं, करा तुम्ही नाकाबंदी माझी, असं म्हणून कसं चालेल? आपल्यालाही तशी स्ट्रॅटेजी करावी लागते. म्हणून स्ट्रॅटेजी यावेळेला बदलायची. लक्ष विचलित करायचं नाही, स्वतःचं आपलं लक्ष केंद्रित आपल्या या गोष्टीवर करायचं. कुठे? आरोग्य, कुठे? शत्रू पक्ष. आणि या सगळ्यांमध्ये काय माहितीये का? कोणत्याही फाईलवर सह्या करायच्या नाहीत, कोणावरही अंधविश्वास ठेवायचा नाही, कोणावरही अतिविश्वास ठेवायचा नाही. माणसं ओळखायला शिका पहिल्यांदा. असं जर झालं जमलं तर हा आठवडा आपल्यासाठी मोठा नाही, हा लहान आठवडा आहे. मोठं काहीतरी फार छान होईल अपेक्षा करू नका. नित्याचं करा, दैनंदिन करा, जे रोजचे तसावर लक्ष द्या. मकर राशीवाल्यांनी उपासना करा, उपासना करा. शिवपरिवार. पुढे कुंभ राशी. कुंभ राशीवाल्यांसाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा आणि ती आपली आहे संतती. आत्मा वै पुत्र नामासी. माझा संतती हीच माझा आत्मा आहे. आणि आत्म्याला धक्का लागला तर किती त्रास होतो, पण आत्मा जर खुश असेल तर किती आनंद होतो. मग आपला आत्मा, आपला मुलगा, आपली मुलगी यांची प्रगती, त्यांचं उत्कर्ष, त्यांचं शिक्षण, त्यांचे संस्कार, त्यांचं संगोपन हे आपल्याला महत्वाचं आहे. आणि पिता म्हणून काय असं माहितीये का? आपल्याला आहे ना बाकीची जबाबदारी कळते हो, पण त्यांना हवा असलेला सहवास, त्यांना हवा असलेलं आपलं सोबत असणं हे मात्र बालकांना पाहिजे असतं. माझे वडील किती शूर आहेत, वीर आहेत, पण ते घराच्या बाहेर आहेत ना. बालकाला काय माहिती माझा बाप कोण आहे? असं तो खूप मोठा विद्वान आहे, पण बालकाला सहवास हवा आहे, बालकाला प्रेम हवंय आणि तीच या काळामध्ये देता आलं पाहिजे. बरं, एकदा बापाचं पालकत्व सुरू झालं ना हो, जबाबदाऱ्यांचं ओझं बापावरच पडत असतो. माता तर असतेच ना, पण एक बाप म्हणून सुद्धा आपल्या ती जबाबदारी कशी पार पडता येईल या दृष्टीने हा आठवडा आहे. म्हणून या कालावधीमुळे मुलांसंबंधीचे जे काही विषय आहेत, जे घरगुती असतील किंवा मोठे असतील, ते सुद्धा सोडवता आले पाहिजे आणि तो सुटेल असा हा कालावधी आहे. गुरुजी, खूप इच्छा आहे हो, माझ्या मुलाने डिग्रीला अमेरिकेमध्ये घ्यावी, माझ्या मुलाने डिग्रीला लंडनला घ्यावी, पण प्रयत्न काहीच नाही, संपर्क संबंध काहीच नाहीत. तर तसं काहीतरी घडतंय का या आठवड्यामध्ये? बघा, हा कालावधी आपल्याला मुलांसाठी यशस्वी भव असा असेल. बाकीचं काय? बाकी तुमचं तुम्ही बघा बुवा. तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवा, तुम्ही तुमच्या कामधंद्यावर लक्ष ठेवा. तुमच्या कामधंद्यामध्ये पण काही ठीकठाक अवस्था चाललेलं नाहीये, तिथे थोड्याफार अडचणी आहेतच. मध्ये आपल्याला शारीरिक दृष्ट्या काहीतरी आपण सक्षम नाही आहोत. बरं, काही व्याधी आपल्याला अशी लागलेली आहेत की ती रोज एक गोळी घ्यावी लागते आपल्याला. अशी प्रकारच्या व्याधीवर लक्ष ठेवावं लागतं. हे सगळं आपल्या अवतीभोवती आहे. पण मला असं वाटतं की या आठवड्यामध्ये हे जे काही चाललेलं असतं दैनंदिन आपलं स्वतःच, ते एका बाजूला ठेवा, मुलांचं लक्ष ठेवा. कुंभ राशीवाल्यांनी उपासना करा. उपासना करायची या आठवड्यामध्ये सूर्यदेवाची. पुढे आहे मीन राशी. शेवटची राशी आहे मीन राशी आणि शेवटच्या राशीवाले सुखी आहेत. पण गुरुजी काय उपयोग? मी सुखी असून काय उपयोग? आम्हाला बाकी गोष्टींचं महत्व आहेच ना. नुसतं मी सुखी आहे म्हणून काय समाधान करून घ्यायचं का? नाही ना करून चालणार. मला माझ्यासाठी माझं करिअर महत्वाचं आहे, माझे मुलं बाळ महत्वाचे, माझं पारिवारिक जीवन महत्वाचं आहे, सगळं महत्वाचं आहेच ना. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आता सध्या तुटक मिळतंय, 10% तुम्हाला लाभ होतोय आणि होणारच तसा लाभ. कारण सध्या राशीला 4था गुरु 7.5 सुरू आणि म्हणून या 7.5च्या 4थ्या गुरुच्या या ग्रहांच्या 2 ग्रहांच्या पटलावर तुम्ही मात्र तेवढे यशस्वी होत नाहीयेत, किंवा होणाऱ्या गोष्टी ज्या घडायला आज हव्या होत्या त्या पुढे ढकलल्या जात आहेत. आणि त्याच्यामुळे होणारा जो त्रागा असतो ना, तो त्रागा आपल्याला सहन करण्याच्या पलीकडे जातो. काही वेळेला किती सहन करायचं, किती समजून घ्यायचं स्वतःला.
आपल्याला असं वाटतं की चला आजचा दिवस येईल, आजचा दिवस वाईट गेला, उद्याचा दिवस चांगला येईल, परवाचा दिवस चांगला येईल. पण प्रत्येक दिवशी चांगलं घडायच्या ऐवजी काहीतरी आम्ही मागे मागे जातोय, 2 पावलं पुढे गेलो की 1 पाऊल परत मागे येतोय. अशी जी काही स्थिती आहे ती केव्हा बदलेल? ह्याच कालावधीमध्ये बदलू शकेल, आणि हाच तो कालावधी सुरू आहे. माझं काय म्हणणं आहे माहिती का, ज्या 10 गोष्टींपैकी एक गोष्ट जरी सोडता आली आपल्याला तरी जिंकलो समजा तुम्ही. मग 10 गोष्टींमधले कोणती गोष्ट आपल्याला सोडताना येईल असा कालावधी आहे? मला असं वाटतंय तुमचं वाहन, तुमचं वास्तू, तुमची जागा, तुमचा फ्लॅट आणि त्याचा व्यवहार. हा जो कालावधी आहे, या कालावधी म्हणजे या पुढच्या 8 दिवसामध्ये यापैकी जर निर्णय झाला तर तुम्ही एक बाजी जिंकलीत. 9 गोष्टीनंतर बघता येतील की कोणत्या गोष्टी आहेत त्या. पण पहिल्यांदा इकडे लक्ष देणं गेलं तर मात्र खऱ्या अर्थाने सुखामध्ये अजून भर पडेल. कारण त्या एका टेन्शन मध्ये आहेत ना, आम्ही काय दुःखी, अस्वस्थ आहे, अतृप्त आहे. पण तिथे जर मात्र तो व्यवहार झालात ना तर आमचं ओझं कमी होऊन जाईल, असा काय आठवडा आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणूनच मीन राशीवाले उपासना करतील गणपती बाप्पाची आणि आमच्या जनवॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करतील, कारण ही तुम्हाला आमची प्रार्थनाच आहे आणि तुमच्यावर आमचा हक्क पण आहे. आम्ही तुमच्यासाठी आमचं जनवॉइस हे न्यूज चॅनल राशी भविष्य घेऊन येतं, वास्तुशास्त्र घेऊन येतं, रत्नशास्त्र घेऊन येतं. आपल्या दैनंदिन जीवनासाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत किंवा आपल्याला जे माहिती हवी असते ती सगळी पोहोचवायचं काम आमचं जनवॉइस न्यूज चॅनल आपल्यासाठी करतं. म्हणून आमच्या जनवॉइस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, आमचा राशी भविष्य शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार.